Hello everyone. Spot round, non-cap admissions, counseling round, against cap, institutional round असे सगळे शब्द फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड करत असताना ऐकले असतील. आता नेमकं स्पॉट राऊंड काय आहे, ठीक आहे, त्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेट करू शकतं, कधी ते होतात, वॅकन्सी असतात की नाही, फी किती असेल, डॉक्युमेंट कुठले लागतील, स्पॉट राऊंड मध्ये जर ऍडमिशन झालं तर स्कॉलरशिप मिळेल की नाही, मेरिट किती असतं, कुठल्या कॉलेजला असेल, ब्रँचेस काय, या सगळ्या विषयीची माहिती आपण अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलवर आता घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर कनेक्टेड रहा अक्षयज व्ह्यू पॉइंटला. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. आता सगळ्यात पहिले तर एक लक्षात घ्या, स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड थोडासा फरक आहे. काय फरक आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर स्पॉट राऊंड विषयी जाणून घेऊयात. ठीक आहे, स्पॉट राऊंड कधी होतात, व्हेन कॅप राऊंड 3 झाल्यानंतर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन्स ही कंप्लीट प्रोसेस रजिस्ट्रेशन पासून तर आतापर्यंत कॅप 3 पर्यंत, ठीक आहे, याला 1-1.5 महिना झाला हे सगळं सुरू आहे. आता कॅप राऊंड 3 झाल्याच्या नंतरच स्पॉट राऊंड असतील, नॉन कॅप असेल, अगेन्स्ट कॅप, काही जे तुम्ही शब्द देताय त्याला, ते सगळे राऊंड इन्स्टिट्यूशनल राऊंड हे कॅप राऊंड 3 ची शेवटची डेट म्हणजे अलॉटमेंट झाल्याच्या नंतर रिपोर्टिंगच्या ज्या 3 डेट असतात तर ते शेवटची डेट झाल्याच्या नंतर मग स्पॉट राऊंड सुरू होतात कुठल्याही कॉलेजला. ठीक आहे, आता हु कॅन पार्टिसिपेट, कोण त्याला अप्लाय करू शकतं, तर कुठलाही विद्यार्थी ज्यांनी कॅपच्या प्रोसेस केलेल्या आहेत किंवा केलेल्या नाहीत, 12वी पास आहे, सीईटी दिलेली आहे, कॅप राऊंड 3 मध्ये जरी फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये कुठेतरी तुमचा नंबर लागलाय, तुम्ही जरी ऍडमिशन घेतलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही स्पॉट राऊंड करू शकता. ओके, कुठल्याही 3 राऊंड मध्ये तुमचा नंबर लागलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला स्पॉट राऊंड जर करायची इच्छा असेल तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं या 2 गोष्टीवर आपण बोलूयात की स्पॉट राऊंड फॉर एक्झाम्पल सीओईपी कॉलेजला होतोय किंवा व्हीजेटीआय कॉलेजला होतोय. ठीक आहे, गव्हर्नमेंट कॉलेज पुणे तिथे होतोय आणि तुम्हाला तिथं फिजिकली प्रेझेंट राहावं लागणार आहे. ऑनलाईन मोड मध्ये ते होत नाही. तर जसं कॅपचे ऑप्शन फॉर्म तुम्ही ऑनलाईन फिल केले, कॅप राऊंड 1 ऑनलाईन सगळा केला, कॅप राऊंड 2, 3 जसं ऑनलाईन केलं तसं हा स्पॉट राऊंड ऑनलाईन होत नाही, ऑफलाईन म्हणजेच तुम्हाला फिजिकली त्या कॉलेजला प्रेझेंट राहावं लागेल. मग समजा आता सीओईपी ला एका दिवशी असेल किंवा दुसऱ्या दिवशी व्हीजेटीआय ला असेल, डिपेंड आहे, किंवा एकाच दिवशी दोन्हीही कॉलेजेसला असू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला फिजिकली प्रेझेंट राहून तिथं फॉर्म फिल करावे लागतात. काही कॉलेजेस ऑफलाईन फॉर्म फिल करून घेतात, काही कॉलेजला त्यांच्या वेबसाईटवर ते डिस्प्ले केलेलं असेल. ठीक आहे, बरेचसे कॉलेजेस हे पेपरमध्ये ऍड सुद्धा देतात, स्पॉट राऊंड आहे आणि जागा शिल्लक आहे तर विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ठीक आहे, अशा गोष्टी तुम्ही करू शकता. आता ऍडमिशन जे आहे ठीक आहे, तर ऑफलाईन तुम्हाला प्रेझेंट राहायचंय, फॉर्म फिल करा. एखाद्या कॉलेजला ऑनलाईन असेल तर बऱ्याचशा कॉलेजला ते ऑफलाईनच भरावं लागतं तुम्हाला. आता ऍडमिशन हे एक गोष्ट मी पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करतो की ऍडमिशन हे लक बाय चान्स, नंबर लागला तर लागला नाही तर नाही. ठीक आहे, कमी पर्सेंटेजलाही लागू शकतो, थोडे जास्त असतील तरी सुद्धा लागू शकतो. ते कसं ते पुढच्या पॉइंट मध्ये मी सांगतोय तुम्हाला, पण ही गोष्ट लक्षात ठेवा, नंबर लागेलच याची गॅरंटी स्पॉट राऊंड मध्ये नसती. लागला तर वेल अँड गुड. ठीक आहे, आता कॉलेजेस जसं मी सांगितलं की सीओईपी ला व्हीजेटीआय ला हे राऊंड होतात. ठीक आहे, काही कॉलेजेसला अनएडेड जरी असतील तिथे सुद्धा स्पॉट राऊंड होतात. ठीक आहे, किंवा काही कॉलेजला मेरिट बेस ते राऊंड घेतले जातील. आता सीओईपी ला तर ज्याचं मेरिट आहे तिथंच ते होईल, आपण पुढच्या पॉइंट मध्ये ते बघूयात. तर व्हॅकन्सी आफ्टर कॅप राऊंड 3 तुम्हाला वेबसाईटवर, सीईटी सेलच्या वेबसाईटवर जिथं तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय, कॅप राऊंड 1, 2, 3 चे ऑप्शन फॉर्म फिल केलेत, तिथे तुम्हाला व्हॅकन्सी आफ्टर कॅप राऊंड 3 असं देखील दिसेल. ते सुद्धा चेक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. किंवा फॉर एक्झाम्पल सीओईपी कॉलेज आहे किंवा दुसरं एखादं अनएडेड कॉलेज आहे, DY पाटील पिंपरी आहे, अकोडे आहे, तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही आधी सांगू शकता. ठीक आहे, की व्हॅकन्सी आहे की काय, किंवा आधी जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता, प्रोव्हिजनली ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, पण इथं हे जे सीओईपी ला वगैरे चालतात ना गव्हर्नमेंट कॉलेजला, तर तिथं तुम्हाला जावं लागतं. त्या दिवशी सगळं डिस्प्ले करतात, ते मेरिट किती आहे, किती व्हॅकन्सी आहेत, किती जागा भरल्या गेलेल्या आहेत, अशा सगळ्या गोष्टींचं डिस्कशन तिथं होत असतं. आता समजा फीच्या बाबतीत तुमचा नंबर लागला स्पॉट राऊंड मध्ये, ठीक आहे,
तर ते जे राऊंड असतात तर तिथे कॅटेगरी वाईज का जनरल असं, तर मग समजा कॅटेगरीची जागा शिल्लक असेल तसं ते अनाऊन्स केलं जातं. जर तो विद्यार्थी तिथं प्रेझेंट असेल तर त्याला ते दिलं जातं. मग मार्क्स कमी का असेना त्याला. फॉर एक्झाम्पल SC कॅन्डिडेट आहे, ST कॅन्डिडेट आहे, OBC आहे, तर ते अनाऊन्स करतात त्या कॅटेगरीचं कॅन्डिडेट आहे का. ठीक आहे. जर तुम्ही फिजिकली तिथं प्रेझेंट असाल तर तुम्हाला ते सीट दिलं जातं, कमी जरी तुमचे मार्क्स असतील तरी. आता अशा राऊंड्स मध्ये जनरली काय होतं की बरेचसे विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 3 पर्यंत कुठेतरी ऍडमिशन घेतलेलं असतं. मग ते परत ऍडमिशन चेंज करा वगैरे या भानगडीत पडत नाहीत किंवा तिकडे जात नाहीत. म्हणून जो विद्यार्थी प्रेझेंट असेल, कमी जरी पर्सेंटेज असतील तरी सुद्धा तुम्हाला ते तिथं अप्लाय करता येतं. ठीक आहे. आता फीचा विषय मी त्या पॉइंटवर मुद्दामून परत येतो. समजा तुमचं कॅटेगरी वाईज असेल किंवा स्पॉट राऊंड मध्ये झाला, COEP ला झाला फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला त्या कॉलेजची फुल फी भरावी लागेल. तुमची कॅटेगरी असेल किंवा जनरल मध्ये असेल किंवा ओपन मध्ये असेल, जे काही असेल, स्पॉट राऊंड मध्ये जर ऍडमिशन झालं तर कॉलेजची तुम्हाला फुल फी भरावी लागेल. ठीक आहे. डॉक्युमेंट्स कुठले द्यायचे. डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू सबमिट. डॉक्युमेंट तुम्ही जे ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केले होते व्हेरिफिकेशन करताना, ते सगळेचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागणार आहेत. आता समजा तुमचं ऍडमिशन झालेलं आहे एखाद्या कॉलेजला, COEP ला झालंय, पण तुम्ही जर कॅप राऊंड 1, 2 किंवा 3 मध्ये ऍडमिशन ऑलरेडी एका कॉलेजला कन्फर्म करून ठेवलेलं आहे. आता समजा तुम्ही PVG कॉलेजला आहात, PICT कॉलेजला आहात, VIT आहे, DY पाटील अकोर्डे आहे, कुठेतरी तुमचं ऍडमिशन झालेलं आहे कॅप राऊंड 2 मध्ये किंवा 3 मध्ये, तुम्ही सगळे डॉक्युमेंट तिथं जमा केलेले असतील, ऍडमिशन फ्रीच कन्फर्म केलेलं असेल. ठीक आहे. आता तुमचा समजा स्पॉट राऊंड मध्ये COEP कॉलेजला नंबर लागला. ठीक आहे. तर मग तुम्हाला जिथं कुठं ऍडमिशन झालेलं होतं तिथून सगळेचे सगळे डॉक्युमेंट हे रिटर्न मिळतात. त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की आमचं COEP ला ऍडमिशन झालेलं आहे, आता आम्हाला तिकडे डॉक्युमेंट सबमिट करायचे. तर सगळी तुम्ही जी काही फी भरलेली असेल ती फी तुम्हाला दिली जाते. जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले असतात सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला रिटर्न दिले जातात. आणि जिथं स्पॉट राऊंड मध्ये तुमचं ऍडमिशन होईल, वालचंद सांगली असेल किंवा मग COEP असेल, VJT असेल, तिथं सगळीकडे तुम्ही ते देऊ शकता. ठीक आहे. आता COEP ला ऍडमिशन झालंय, PICT चा विद्यार्थी COEP ला जाईल, मग PICT मध्ये व्हॅकन्सी राहील. बरोबर आहे. ठीक आहे. आता इन्स्टिट्यूशनल राऊंड काय असतात बघा, थोडासा फरक असा आहे की स्पॉट राऊंड, नॉन कॅप, इन्स्टिट्यूशनल जवळपास सारखेच. ठीक आहे. नॉन कॅप अगेन्स्ट कॅप, थोडासा डिफरन्स असा आहे की इन्स्टिट्यूशनल राऊंड हे जे असतात अनएडेड कॉलेजला किंवा प्रायव्हेट कॉलेजला, कुठलंही एखादं प्रायव्हेट कॉलेज घ्या, तिथं इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजे कसं की आता ते इन्स्टिट्यूट कोट्यामधून काही सीट्स दिलेले असतात त्यांना, 6 सीट असतील, 12 असतील किंवा अजून जास्त असेल, इंटेकनुसार ते डिपेंड असेल. ठीक आहे. तर त्या कॉलेजला राईट्स असतात की कुठल्या विद्यार्थ्याला इन्स्टिट्यूशनल राऊंड्स मध्ये त्यांना अलॉट करून घ्यायचंय किंवा सीट्स त्याला द्यायची. मग ती मेरिट बेसवर असेल किंवा आता ते इन्स्टिट्यूट राऊंड आहेत, त्या कॉलेजला वाटलं की एखाद्या विद्यार्थ्याला 1% आहे, 10% आहेत, 40% आहेत, 90% आहेत, 99% आहेत, कुणाला द्यायचं. ते इन्स्टिट्यूट राऊंड असल्यामुळे त्यांच्याकडे ते राईट्स रिझर्व्ह असतात. मग तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय, किती पर्सेंटेज असणाऱ्या विद्यार्थ्याला ते देऊ शकतात. ठीक आहे. कदाचित काही काही कॉलेजमध्ये समजा 20 व्हॅकन्सी आहेत, 20 व्हॅकन्सी ट्रायल आणि 100 जणांनी अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये ते मेरिट लावतील. ज्या 20 विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटाईल आहेत त्यांना ते सीट दिलं जाईल. मग VIT मधून जर PICT मध्ये विद्यार्थी आलाय, ठीक आहे, तर मग VIT मध्ये परत व्हॅकन्सीज राहतील. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजला कॉन्टॅक्ट करावा लागेल. ठीक आहे. व्हॅकन्सी आहेत की नाही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागेल. नंतर तुम्हाला ते करून घेता येईल. पार्टिसिपेट कोणीही करू शकतं. कॅप राऊंड 3 नंतरच इन्स्टिट्यूशनल, नॉन कॅप वगैरे सगळे ऍडमिशन हे होतात. स्पॉट राऊंडच्या देखील तेव्हाच होतात. कॉलेजेस सांगितलं अनएडेड वगैरे त्या कॉलेजला तुम्हाला होईल. ठीक आहे. हा, आता फी आणि स्कॉलरशिप इथं थोडासा एक असा विषय आहे की नॉन कॅप मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे म्हणजे ऍडमिशन्स होतात, नॉन कॅपला कधी होतील, दोज हु आर नॉट अलॉटेड टू एनी कॉलेज ऑर नॉट डन एनी कॅप प्रोसिजर. म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांचे कुठेही नंबर लागलेले नाही, म्हणजे कॅप 1, 2 आणि 3 मध्ये कुठेच नंबर लागला नाही, असे विद्यार्थी नॉन कॅपला सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. किंवा एखाद्याचा नंबर लागलाय, मुंबईला लागलाय, ठीक आहे,
पण त्याला तिकडे जायचं नाहीये, पुण्यामध्येच ऍडमिशन घ्यायचं किंवा पुण्यात लागलाय नाही नगरलाच घ्यायचंय, नाशिकलाच घ्यायचंय, नागपूरलाच घ्यायचंय, असं काय आहे ते सुद्धा विद्यार्थी नॉन कॅप मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कॅपचे व्हेरिफिकेशन ही प्रोसेस केलेलीच नाहीये 3 राऊंड होईपर्यंत, असे विद्यार्थी नॉन कॅप रजिस्ट्रेशन सेपरेटली करू शकतात प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जाऊन. ठीक आहे. आणि तिथे आता तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल का नाही, जर कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांनी अप्लाय करून बघा, ऍप्लिकेशन करून बघा, मिळाली स्कॉलरशिप नॉन कॅप मध्ये. स्पॉट राऊंड मध्ये भेटत नाही गव्हर्नमेंट कॉलेजला, तसं नाही. पण इकडे जर भेटली तर भेटली, ट्राय करून बघा, नाही भेटली तर जनरल कॅटेगरीची फी तुम्हाला भरावी लागेल. ठीक आहे. आता स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड मला असं वाटतं की पॉईंट मी बरेचसे कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. लक बाय चान्स तो राऊंड असेल, नंबर लागला तर लागला, पण तुम्ही ट्राय करा. ज्यांना असं वाटतंय ना की आपल्याला चला PICT नंबर लागलाय, CUEP ला जाऊ शकतो, तर तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. आणि जर चांगली ब्रँच भेटत असेल, उगाच कुठल्या तरी कॉलेजला एखादी ब्रँच घ्यायची आहे तसं नाही, पण CUEP ला कुठलीही ब्रँच जर भेटत असेल तर तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. तर एवढे सगळे पॉईंट आपण डिस्कस केलेले आहेत. अजून एक मी इथं तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला कुठल्याही टाईपचं कन्फ्युजन असेल तर ऍडमिशन मध्ये जे स्टाफ असतात त्यांचं सजेशन घ्या आणि मग नंतरच स्पॉट राऊंडला आणि नॉन कॅप साठी तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. कोणाचं तरी सजेशन घ्या, नंतर तुम्ही ते पुढे जा. पण एवढे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. तर अपकमिंग व्हिडिओज अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलवर आपण घेऊन येणार आहोत की एक कॉमन सब्जेक्ट आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी, इंजिनिअरिंग ग्राफिक्स. ठीक आहे. कुठलीही ब्रँच असू द्या, कॉमन सब्जेक्ट आहे, कुठलंही कॉलेज असू द्या, ग्राफिक्स सब्जेक्ट हा असतोच. तर त्याशी रिलेटेड व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत. इंजिनिअरिंग रिलेटेड, मग तुमच्या एक्झाम फॉर्म भरणे असेल किंवा अजून दुसरं कुठलंही असेल, काही क्युरीज असतील, ते कुठल्या स्कीम असतील, ऍडमिशन रिलेटेड अजून काय असेल. ठीक आहे. तर आपण अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर कनेक्टेड राहा माझ्या चॅनलला. थँक्यू व्हेरी मच.